चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो नमस्कार. तर आपण चाललो आहे आपल्या कॉलेजच्या व्हिजिटला नाशिकला. तर सह्याद्री फार्मला आपण चाललो आहे. पण आता कसं आहे, या गाड्याचं काहीतरी गाणं म्हणतोय काय ना तो, असं मला आहे ना वाटतच होतं तो गाणंच म्हणत असणार. कारण की ना त्याला सवयची ती, कुठंही चाललं का गाणं म्हणायचं, कुठंही गेलं का गाणंच म्हणायचं, कवाय बावा गाणंच म्हणत राहत होतं. आणि ह्या काही निवांत बसला होता मस्तपैकी. आणि यांचं तर काय अयो बघायचंच नाही यांच्या काही. हो लय डेंजर आहे ती. हा आता सगळे चालले होते सुखात, असे गाणे ऐकत ऐकत चालले होते. पण या गाड्याचं काय थांबानीच भाऊ. ह्यो गडी नुसता गाणेच म्हणतोय भाऊ. लय अवघड, लय अवघड म्हणजे लय अवघड. काय आहे ना, आता पण याला टोल आला काय ना, टोल नाका 100% आला. एवढ्या पाट्या दिसल्या म्हणल्यावर टोल नाका 100% ना. पण त्याला म्हटलं तो नाही भाऊ काढणार, तो ट्रकचा गाडी ना. ट्रक बरं का, ट्रक. हां, आमच्या ट्रक नाही म्हणती, ट्रक ट्रक. मग आता आता टोल पास करून चाललो होतो. तर मग यांचा इकडं नाचायचा तडाखा फार. यांना म्हटलं शांत बसा भाऊ, लय तुम्ही धिंगाणा नका करू, सर परत आपल्याला कुठं न्यायचे नाहीत. मग बसले होते तेवढे शांत, पण परत झाले हो सुरू. ते म्हणतात ना आता. आणि तेवढ्यात आम्ही पोचलो, बोलता बोलता नाशिकला पोचलो आणि सह्याद्री फार्मला पोचलो बा. ती कंपनी लय मोठी आहे, बघा ना किती ट्रक आहे तिथं, मोठा ट्रक. यांचं काही विचारायचंच नाही. सारे सह्याद्री फार्म आहे शेवटी, नाशिकची सगळ्यात मोठी कंपनी. आणि तिथंच नेमकी आमची व्हिजिट जाणार होती आणि गेली बा. नशिबाने पोचलो, आणि नशिबाने पोचलो तर पोचलो इकडे काहीतरी लोखंड पडेल होतं. हा ही पिवळी टोपी रस्त्याचे काम नाही बरं चालू. इकडं घालावंच लागत. ती कंपनी घालावं लईच मस्त बगीच्या होता. झाडं मस्तपैकी वाढवलेले होते कंपनी. आणि मेन कंपनीचं हे आलं बघ ऑफिस. ऑफिसचं तिथं उतरलं आणि ये का बरं इथं बसलेत नाही, ज्यूस प्यायला देणार होते आम्हाला. त्याच्यामुळे ना हा गडी ना ज्यूसचीच वाट, ज्यूसवाल्याला फोन लावला होता तिथं. आपण घेतला ना वॉटर बाबा. मग आता मग या गड्याचं नुसतं वाचणार होतं, ज्यूस प्यायचं म्हणजे ज्यूस प्यायचं. ये गडीचं मोबाईल ये नाही. तेवढ्यात पोचलो बा आम्ही. पोचलो नेमकी, कोणी ते ऑफिस पहिलं होतं का, तिथं पोचलो. तर मग काय आता आम्ही चाललोच होतो पाय. मग काय हा गाडी तर काय उतरायलाच तयार नाही गाडीच्या खाली. आता तेवढ्यात आम्ही आलतो भाऊ इकडं गोंदेश्वर मंदिराला. पण हा गाड्याचा फोटो काढायचं काम चालू होतं. मग काय आम्हाला नाही काय बोलता आलं. हे आपले CR आहे बरं का, क्लासचे CR. आणि हे आपलं लिंगदेवचं पॉल. हे खारुताईचं काहीतरी चालू होतं भाऊ. ते इकडून तिकडं पळत होते. आता आपल्याला कसं पळा वाटत म्हणल्यावर त्यांना हे गडी आले भाऊ म्हणे आमचा व्हिडिओ काढ. हा गडी बघा आता कसं वाकत. आज आपण गोंडेश्वर मंदिरात आलेलो आहे शिन्नरला. तर हे 12 शतकातलं बांधकाम आहे आणि त्या ठिकाणी हे पूर्ण हाताने कोरीव काम केलेलं आहे. त्या ठिकाणी कोणत्याही मशिनरीचा उपयोग झालेला नाहीये. तर आपण फिरूया. हा गडी आपल्याला काहीतरी सांगत होता, तुम्ही ते ऐकलंच असेल ना. हा ते मला माहिती, तुम्ही ऐका त्यात. पण हे 12व्या शतकातलं आहे बरं का, मी सांगतो 12व्या शतकातलं. हा गडी पुढे सांगत होता, काहीतरी सांगत होता गोळा. पण आपल्याला नाही त्याचं काय ऐकायचं. त्याच्यामुळे त्याला म्हटलं गप्प बस तो आता काय बोलू नको लय. मंदिराचा परिसर फिरू राहिलेलं. एक नंबर आहे हे मंदिर आहे, काय प्राचीन काळातलं मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे. 12 शतकातलं काम आहे त्याचं. मशिनरी न वापरलेलं आणि अख्खा कोरीव काम असलेलं मंदिर आहे. आणि अजून सुद्धा ते पडलेलं नाहीये. तेव्हा ते कसं आहे म्हणजे जरा असं विरघळायला लागलं, इकडून मधून पडलेलं नाहीये. खूप सारे म्हणजे एकदम प्रॉपर बांधकाम आहे, विदाऊट सिमेंट वगैरे. त्या काळात कसं केलं असेल तर माहित नाही. चालेल, चला आता आपण भेटू. आता परिसर फिरून मित्रांनो, आपण आता आलेलो आहे विष्णू मंदिरामध्ये. तर बघू शकता हे किती जुन्या काळाचं बांधकाम आहे. अजून सुद्धा ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या अशाच आहेत, एकदम ओरिजिनल याच्यामध्ये मूर्ती आहे. काही या ठिकाणी केलेलं नाहीये, तरी अजून मूर्ती बघा किती क्लिअर कट आहे अजून. ओके, आता तुम्ही बघा कसं काय कोरीव काम एकच नंबर करेल. त्याच्यामुळे ना मशनरीला काय करता कला आहे, कलेचा विषय आहे शेवटी. त्याचे कोरीव काम करेल होतं एकच नंबर. मला तर एवढं आवडलं ना, म्हटलं काहीतरी आहे ना असं. ह्या ठिकाणी एक सुंदर प्रतीने, शांत प्रतीने एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे.
तर आपण निघतोय आता आपल्या बसकडं, तर भेटूया आपण आपल्या बसमध्ये. चला तर भेटू आपण आपल्या बसमध्ये. त्याच्यात आहे ना या आजीबाई काहीतरी ना विकायला बसलं होतं आणि त्याच्यात आपण आलो भाऊ बसमध्ये. आणि बसमधलं वातावरण ना बघितलं, लाईटी बिटी चालून गाणे बिणे चालू सगळं नाचत होती पोरांना काही कामच नाही त्याच्यामुळं ती नाचणारच आणि मज्जा करायची. आपण अशी मज्जा का बघा कसा नाचतो, हां बघा बघा नादच नाही करायचा. तेवढंच लागत आहे यांना कुठं न्यावाक नाही. हे पंचायत पडली भाऊ आता, लय अवघड झालं आहे. त्याच्यात सरांनी काहीतरी वरडले भाऊ सर आणि तेवढेच सगळे शांत बसले. पण या गाड्याचा अजून जिरलाच नाही, घामच नाही जिरला. सर बोलतीन पण तरी नाचतीनच भाऊ. त्याच्यात आपण आलतो आजीच्या वाढदिवसाला आपल्या गावाला लेकदेवला. मग त्याच्यामुळे ना आपण डायरेक्ट घरी पोचलो आणि घरी पोचल्यावर आपल्याला ही पहिली गाडी दिसली भाऊ, यस क्रॉस. मोटर बंद करून चाललोच होतो आता घरी. म्हटलं मग तुम्हाला आमच्या इकडचा परिसर थोडाफार दाखवा. कसं मग तुम्ही पूर्ण परिसर बघितलं तसं आपल्याला विचार ब्लॉक तुम्हाला काहीतरी खुश करणं माझी जबाबदारी आहे का नाही. नाही राहायचं भाऊ. आणि त्याच्यात मी घरी पोचलो आणि माझी भाची टोमॅटो खात होती. ही असं करते ना जसं हिला कधी टोमॅटोच नाही खायला भेटलं असं. बघा आता मारीन पण आणि त्याच्यात आपल्या वावराची लागवड चालू होती, कांद्याची लागवड चालू होती. मग काय माणसं कामाला आपल्या का नादच नाही करायचा. मग कामच काम आपल्याला आता घरी म्हटलं चुकी केली घरी येऊन आहे का नाही. काम असल्यावर कोण घरी जातं सांगा बरं, कोणीच नाही जात. आखी हॉस्टेलच राहतील पण घरी नाही जाणार, हॉस्टेलला झोपून राहतील पण घरी नाही बा जाणार. पण मी आलतो त्याच्यात आम्ही चाललो होतो बा चौघं गावात गाडीने चाललो होतो आणि हा गाडी तेवढं उभं राहिला मला वाटलं ना भाऊ. आणि त्याच्यात मी सकाळ झाली इकडं रोपाला पाणी सोडायला आलतो. रोपाला ते शेजारच्यांचं रोप होतं. मला काही कळणीच भाऊ या वायरी प्रदर्शनाला आलतो. पुढं चालायचे बाबा पुढं चालायचे आणि आपण त्यांच्या पाठीमागं काही नादच नाही. आणि प्रदर्शनाला याचंही नव्हतं पण म्हटलं कळसचं प्रदर्शन सोडून नाही आपल्याच तालुक्याच्या प्रदर्शनाला आपण नाही गेल्यावर मग लोक कधी येणार आहे का नाही. मग तिथं जातच होतो पण काय हे असं आहे ना हे जवारीन ते लय मोठं लय मोठं. आता बघा इकडं हे आता फुलंच विकायला बसले होते मला असं वाटलं. पण ते काहीतरी माहिती सांगत होते. म्हटलं यांनी फुलं लावली म्हटलं विकायलाच बसेल असतील पण ते माहिती सांगत होते. मग म्हटलं जाऊ द्या भाऊ तुम्ही इका नाही तर माहिती सांगा पण सांगा काहीतरी. आणि इकडं मग कोणीच नव्हतं मग मला जोडीदार. मग चाललो होतं मग भाचीचा वाढदिवस आपला मग जायचंच होतं आपल्याला संध्याकाळी. मग त्याच्यात आपण आता रिटर्न घरी चाललो होतो. रिटर्न घरी जात असताना चाललो होतो मग काय आता घाटाघाटाने ब्राऊनवाड्यावरून लिंगदेवला जायचं घाटाघाटाने मस्तपैकी. त्याच्यात आता आपल्या हॉस्टेलला परत रिटर्न आलो तर येतच होतो. तर येत असताना लगेच आम्हाला आलो भाऊ हॉस्टेलला पोचलो लगेच कामाला लावलं भाऊ मॅडमला काय करावा काय कळतच नाही आता. नुसतं कामच काम. हा घडी तेवढ्याच वाल फिरवायचा पण तिकडे नळी सटकायची त्याच्यामुळे आहे ना. आणि हा घडी पाठीमागून हसायचं बरं का. हा दिसतो ना हा घडी कोण येते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तुम्ही नाही सांगितलं कमेंट कोण करणार आहे का नाही. मग हे घडी आता बघा बघा याला पाणी मारायला सांगितलं का हा म्हणतो चालू कर तिकडे चालू करणार म्हणतो मी नाही करणार चालू. तर लय अवघड झालं भाऊ यांचं. एकामेकाचा कोणचाच मला ताळमेळ नाही. इकडं चालू केलं तिकडे सटकायचं तिकडं सटकलं इकडं फुटायचं. लईच अवघड म्हणजे लईच अवघड रे. फार मला वैताग आलता आणि त्याच्यात पाणी चालू करणारच होतं. तर हा या गाडी काहीतरी हा केलं व चालू पाणी चालू केलं तर बघा बरं का या गाडीची मजा बघा. या गाडीचा शावरच सोडून जातो. शावरचं पुढची झाकणी राहते का तीच निघती. आणि पुढची झाकणी असल्यावर शावरचा तरी काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही. आता बघा आता काय होतं आता फक्त तुम्ही मज्जाच बघायची बघा. बघा उडाली जाते. मग शावरचा उपयोगच काय मग असं नळीने पाणी मारेल सोपं आहे. मग या गाडीने केला भाऊ
ठरवलंच यांनी आता नळीनीच पाणी मारणार मी सगळी का. मग नळीनी पाणी मारितच होता तर तो म्हणायचं उडू का तुमच्या अंगावर. त्याला म्हटलं नको भाऊ, उडू नको, आधीच थंडी वाजती. एक तर इकडं डांगराने रास आहे म्हटल्यावर ते थंडी वाजणारच आहे का नाही. पण ह्यो घडी नुसतंच धमक्या द्यायचो उडू का. त्याच्यात आपण आपलं भिजूनच चालतो आपल्या हॉस्टेलला. आपण त्याने भिजवलं ना आपण आलो आपल्या हॉस्टेलला. त्याच्यात मी चाललो होतो रूमकडं पण हा घडी आला. मग या गाडीला थोडंसं शूट घेतला आणि मग रूममध्ये चाललो होतो मी. आणि त्याच्यात हा घडीच बाहेर येणार होता रूममधून. तुम्हाला माहिती ना आता कसे आहेत पोरं. त्यांच्या रूममध्ये आपण जाऊन त्यांनीच माघारी यावा. मग आपल्याला ते रूमच्या बाहेर काढतात का काय असं आहे. मग आपण आलतो आपल्या रूमला. त्याच्यात सातारकर आपला मित्र सातारकर आलता आणि या मांडीचा फॉर्म भरीत होता. ह्यो मांडी कसा आहे तुम्हाला माहिती ना, ताण लागली का हिर खोदायची. लय अवघड त्याचं. त्याला क्लिअरन्स भेटावं म्हणून आता तो शिष्यवृत्तीचा फॉर्म घेतोय भरून. लय अवघड.